मानधन नको, वेतन पाहिजे या मागणीसाठी शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे जिल्हा परिषद कार्यालयावर ठिय्या आंदोलन। शततारका काटकाडे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज एम.ए. पाटील सर रिचपाल यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड जिल्हा परिषदेवर मोर्चा काढलेला आहे। मोर्चाचे आयोजन यासाठी केलेले आहे की अंगणवाडी सेविकाचे गेल्या 30-40 वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे। अंगणवाडी सेविकेला मानधन नको, वेतन पाहिजे आहे, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे, त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकेला सेवानिवृत्त झाल्यानंतर एक रकमी लाभ मिळाला पाहिजे। या गोष्टीसाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि अंगणवाडीमध्ये जो आहार THR येत आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहार येत आहे। त्या मागणीसाठी आम्ही इथे आलेलो आहे। अंगणवाडी सेविकेंना जवळपास आज लागून 30 ते 40 वर्ष झालेले आहे। त्या अंगणवाडी सेविकेला रिटायर झाल्यानंतर एक रकमी लाभ तर मिळतो, पण रिटायर झाल्यानंतर तिला अर्धी रक्कम मिळाली पाहिजे आणि ती ज्या दिवशी रिटायर होईल त्याच दिवशी तिच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे। दुसरी गोष्ट आहे की अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे। गुजरात सारखे जिथे की ग्रॅज्युएटीचे फायदे म्हणजे दिलेले आहेत, पण महाराष्ट्रामध्ये अजून ग्रॅज्युएटीचे फायदे लागू झाले नाहीत। या गोष्टीसाठी आम्ही आलेला आहे आणि विशेष बाब म्हणजे अंगणवाडीमध्ये येणारा जो कच्चा THR आहार आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे। पालक हा आहार घेऊन जात नाही। अंगणवाडी सेविकांना खूप त्या गोष्टीसाठी विरोध होत आहे। अंगणवाडी सेविका किती गोड बोलून काही जरी म्हणून जरी समजा तो आहार देत आहे, पण तो आहार नाही का पालक नेत नाही। पालक नेत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकेला परेशानी होत आहे। दुसरी गोष्ट आहे की 2024 मध्ये अंगणवाडी सेविकेला की 2000 रुपये प्रोत्साहन भत्ता आणि अंगणवाडी मदतनीसला 1000 प्रोत्साहन भत्ता देण्याची कबूल केलेला आहे, पण अद्यापही अंगणवाडी सेविकेच्या खात्यामध्ये पोषण भत्त्याची रक्कम मिळाली नाही। या व इतर मागणीसाठी आम्ही इथे आलेला आहोत।